जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे आणि आपल्या सोबत ज्या गेस्ट आहेत दीप्ती मोडक आणि विद्या आमकर, या दोन व्यक्ती ज्या महिला आपल्या सोबत आज या पॉडकास्टला आहेत, त्यांचा उद्देश कोणता राजकीय नाही, या कोणत्या राजकीय क्षेत्रातही नाही आहे, परंतु एक सामाजिक कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ह्या 2 वर्ष ते सतत त्या पद्धतीने करत आहेत आणि आता ज्या पद्धतीने त्यांना करायचं आहे पुढे आणि एक संस्था स्थापन जी करायची आहे, त्या संस्थेचं नाव खूप चांगलं आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ. आणि या स्वराज्य रणरागिणीचं जे नाव तुम्ही ठेवलेलं आहे, खूप सुंदर नाव आहे आणि महिलांना अट्रॅक्ट करणारं नाव आहे आणि महिलांचा स्वाभिमान वाढवणारं नाव हे दिसून येतं. हे नाव तुम्ही का सिलेक्ट केलं आणि ही पूर्ण जी जर्नी आहे 2 वर्षाची, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी त्याबद्दल एवढंच सांगेन की आमचा एक महिला मंडळाचा छोटासा ग्रुप होता मैत्रीमध्ये. नंतर मग एक आमची आयडेंटिटी झाली, ती स्वराज्य नावाने झाली. मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा नायगावचा पाडव्याची संकल्पना उदयास आणली, त्याच्यानंतर एक बोलतो ना, ज्या जिद्दीने आम्ही आणली, बरेच आमच्यावरती टीका करण्यात आल्या, बरेच जणांनी आम्हाला अपोज केलं, कोणी साथही नाही दिली, आम्हाला आपापसामध्ये फायनान्शियल सगळा सपोर्ट घ्यावा लागला. तर ह्याच्यामध्ये एक बोलतात ना जिद्द, की जेव्हा एखादी महिला ठरवते की आपल्याला काही करायचंय समाजासाठी, आपल्या लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी, तर ती करण्यासाठी जे बोलतात ना जी तडफड होती ना, ती बघून मला महाराजांची आठवण आली आणि मी ते स्वराज्य रणरागिणी शिवकन्या सारख्या त्या लेडीज आमच्या बरोबर राहिला. त्याच्यामुळे मी ते त्यांना नाव दिलं की आपलं मंडळ म्हणजे स्वराज्य रणरागिणी. म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा जेव्हा फेस करायची येईल तेव्हा तेव्हा त्या अगदी त्या गोष्टीला सामोरे जातील. आणि सगळ्या सुशिक्षित महिला आहेत या वर्गामध्ये, प्लस त्या स्वतः घरदार सांभाळून, आपलं जॉब सांभाळून आणि मंडळालाही तितकंच डेडिकेशन देतात. आणि गेली 2 वर्ष नायगावचा गुढीपाडवा या संकल्पनेमधून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आणि यापुढेही असे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम प्लस अजून काही सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू. जसं तुम्ही आता म्हणालात की मागील 2 वर्ष तुम्ही नायगावचा गुढीपाडवा ही संकल्पना राबवली आणि खूप भव्य दिव्य अशी यावर्षी त्याचं खूप चांगल्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. पण हा सोहळा जो पार पडला त्यामागे अजून कोणत्या व्यक्तींचा हात आहे किंवा तुम्ही त्यांची मदत घेतली, असं काय आहे का? बघा, समाज म्हटल्यावरती एकमेकांना मदत घ्यावी लागते आणि एकमेकांना असं नाही मदतीच आहे, परंतु त्या माणसाची साथ लाभली, त्या व्यक्तीबद्दल काय सांगाल? मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन की पहिलं तर आम्ही फक्त ही संकल्पना आमच्या महिलांच्या चौकटीत होती. 40-50 एक मराठी फॅमिलीज आम्ही एकत्र आलेलो आणि 4-5 कॉम्प्लेक्स मिळून करत होतो. मग नंतर आम्हाला कळलं की रणजित किणी यांचा आरके फाउंडेशन जो ग्रुप आहे, प्रवीण दादा त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, तर त्यांनी काहीतरी बाईक रॅलीचं नियोजन केलेलं. न्यू इयर म्हणून ते म्हणजे गुढीपाडव्याची बाईक रॅली म्हणून करणार होते. तर त्यांना आम्ही प्रस्ताव ठेवला की आमच्या म्हणजे गिरगावचा पाडवा जसा असतो त्या संकल्पनेतून आम्हाला सगळ्या मराठी लोकांना एकत्र करायचंय आणि नायगावचा पाडवा करायचाय, तर तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. म्हणजे आपलं एक ह्यूज क्राऊड म्हणजे प्रॉपरली मोठा क्राऊड दिसेल आणि ते अजून भव्य स्वरूपामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. प्लस इकडचे रहिवाशी, राजकारणी सर्वांनी त्यामध्ये आम्हाला पुरेपूर साथ दिली. म्हणजे की जेव्हा तुमची संकल्पना चांगली असते ना, तेव्हा तुम्हाला सर्व पुढाकार, आणि आमचं म्हणणंच ते आहे की जे एका कॉम्प्लेक्स मध्ये प्रोग्राम होत होता तो कुठेतरी ग्रँड लेवलला झाला आणि पूर्ण नायगाव लेवलला झाला. आणि तेच म्हणजे ग्रँड लेवलला करणं हा तुमचा उद्देश होता. हो. जसं आता आपण या ज्या चर्चा करत आहोत, नाव जे आहे खूप चांगलं, जसं मी म्हणालो की स्वराज्य रणरागिणी हे नाव तुम्ही जे ठेवलेलं आहे आणि ही संस्था, या संस्थेच्या मार्फत तुम्ही जे गुढीपाडवा हा सण 2 वेळा साजरा केला, परंतु आता तुम्ही पुढे पाऊल उचललं आहे. ही जी संस्था जी बनवलेली आहे ती संस्था कशा रीतीने अजून पुढील कामं करणार आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे?
आता आपल्याला माहिती आहे की महिला ही जन्मताच एक फायटर म्हणून जन्माला येते. आई वडिलांच्या संस्कारात ती मोठी होते. पुढे जाऊन ती आपली जी संस्कृती आई वडिलांची ती घेऊन दुसऱ्या परिवारामध्ये जाऊन त्यांना प्रेमाने एकत्र आणते. तसंच महिलांमध्ये खूप करेज असतं, पण ते करेज परिवाराला सांभाळण्यामध्ये, करिअरमध्ये, त्या तरी सामाजिक क्षेत्रामध्येही असतात. तर ते त्या महिलांना पुढे घेऊन आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, आता प्रत्येक महिलेला वाटतं की मी माझ्या मुलाला काय देईल. मुलगा 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, तो मोबाईल हँडल करतो, मोबाईलवरती स्क्रोल करता करता त्याला पाश्चिमात्य संस्कृती समजते, पण आपली मराठी संस्कृती त्याला नाही कळत. तर ते प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवायची, प्रत्येक महिलेपर्यंत, की महिला एकत्र येऊन शैक्षणिक, आता शिक्षण जर म्हटलं तर काही लोकांना शिक्षण घेण्याचं मिळतं, पण काही लोकांना शिक्षण अजूनही मिळत नाही. तर त्या व्यक्तीला शिक्षण देणं, त्यासाठी मदत करणं, कोणी कुठे अडत असेल तर त्यासाठी तिथपर्यंत जाऊन त्या रस्त्यावरती उतरून त्या लोकांसोबत त्यांना पुढे घेऊन जाणं, हे आमचं मेन उद्देश आहे. उद्देश असा बघितला तर तुम्हाला महिला सशक्तीकरण करणं किंवा महिलांसाठी त्यांना पाठबळ देणं, ज्या दुर्बल आहेत किंवा ते फायनान्शियली असो या अदर शैक्षणिक दृष्ट्या असो, की त्यांना एक पाठबळ म्हणून ही संस्था काम करत राहणार आहे असं सरळ दिसतं. परंतु तुम्हाला असं वाटतं का हे सगळं करणं इतपतच याची ही मर्यादा ठेवणार आहात तुम्ही या संस्थेची, की अजून पुढे जाऊन काय करण्याचा विचार आहे तुमचा? म्हणजे काय करण्याचा विचार मी स्पष्टपणे सांगतो, की समजा एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करणं की जी महिलांसाठी चुकीची घडत आहे किंवा समाजासाठी, इव्हन तुम्ही असं म्हणाल की स्वराज्य रणरागिणी हा फक्त महिलांसाठीच काम करतोय, परंतु त्यांनी आपला एक स्टँड ठेवणं किंवा आपला मुद्दा किंवा आमचं म्हणणं काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करणार आहात. आणि एखाद्या गोष्टीवरती आपलं ओपिनियन ठेवणं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात का, आणि तर करणार आहात तर त्या किती लेवलवरती जाऊन करणार? आता आपण म्हणतो की एक काठी जी आहे ती आपल्याला सहज मोडता येते, पण एकत्र भरपूर काठ्या असल्या तर ते मोडणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक महिलेला एकत्र आणून पुढे नेणार आहोत. फॉर एक्झाम्पल आम्ही पुढे नाही, त्या आमच्या सोबत आम्ही सर्व पुढे जाणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल म्हणायचं तर शैक्षणिक दृष्टी आणि सांस्कृतिक दृष्टीने ज्यावेळी आता जसं तुम्ही म्हणालात की शैक्षणिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या तुमचा फोकस मला दिसतो आणि तुमची भावनाही कळते. स्वराज्य रणरागिणीचा संस्था जी आहे ती सांस्कृतिक दृष्ट्या लोकांपर्यंत संस्कार कसे पोहोचतील किंवा आपली संस्कृती लहान मुलांना कशी अवगत होईल यावरती तुमचे फोकस जास्त दिसला. आणि त्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या ज्या हतबल आहेत की ज्या फिमेल मुली आहेत की त्यांना शैक्षणिक दृष्ट्या कसं काय पाठबळ तुम्ही करू शकता आणि त्यांची स्ट्रेंथ कशी वाढवू शकता यावरती तुमचा फोकस आहे. पण प्रश्न असे आहेत आमचे की समजा नायगावमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल या देशामध्ये असेल की अशी गोष्ट घडू नये, कोणत्याही फिमेलवरती किंवा कोणत्याही महिलेवरती अत्याचार घडू नये, परंतु अशी दुर्दैवी घटना समजा घडली तर मात्र या जी स्वराज्य रणरागिणी ही संस्था जी आहे ती संस्थाचं ऍक्शन काय असेल किंवा तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय केलं पाहिजे किंवा तुम्ही काय करणार आहात त्यावेळी? ऍक्च्युली असं कधी कोणाबरोबर घडू नये अत्याचार वगैरे महिलांच्या बाबतीत. पण जर एखाद्या वेळेस असं काही आमच्या निदर्शनास आलं किंवा कोणी आमच्यापर्यंत पोहोचलं तर आम्ही पहिलं तर तिला मानसिक आधार द्यायचा प्रयत्न करू. तिच्या मागे एक स्ट्रॉंग टीम आहे महिलांची हे तिला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि नंतर स्टेप की आपण जितकं काही न्यायव्यवस्थेकडे वगैरे जाण्याचा प्रश्न येतो तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तसंच महिला आयोग आहे, महिला आयोगापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तिला न्याय मिळवून द्यायचा ऑब्व्हियसली प्रयत्न करू. त्याच्यामुळे पहिलं आमचं ध्येय हे असेल की जर असं काही आमच्याकडे आलं तर ते आम्ही नक्कीच त्या प्रॉब्लेमला सॉल्युशन देऊच. जसं तुम्ही आता म्हणालात की महिला आयोगाचं नाव घेतलात तुम्ही, महिला आयोग हा खूप महत्वाचा पाठ आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा, आणि तो पाठपुरावा करत असतो की कुठे महिलांवरती काय अत्याचार झालं तर डेफिनेटली तो खूप चांगला त्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही जे उत्तर आहे की तुम्ही
समजा अशा गोष्टी घडल्या तर त्याच्या ठामपणे तुम्ही उभे तयारी राहा. दाखव. मी या चॅनल थ्रू सर्वांना इथल्या नायगाव मधील सर्व महिलांना आवाहन करतो की अशा संस्था ज्या आहेत त्या खूप कमी आहेत आणि या निस्वार्थीपणाने ज्या पद्धतीने तुम्ही महिलांसाठी उभे राहण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, महिलांना संघटित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खूप अभिमानास्पद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून ज्या महिला, जसं तुम्ही म्हणालात की ज्या लघु उद्योग करतात किंवा ज्या महिला घरकाम सुद्धा करणाऱ्या महिला आहेत, कॉर्पोरेट खूप चांगल्या एज्युकेटेडही महिला आहेत, तरी जसं तुम्ही म्हणालात की तुमच्यामध्ये ज्या आहे, ज्या ग्रुपमध्ये ज्या महिला आता जॉईन झालेल्या आहेत त्या सगळ्या एज्युकेटेड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत आणि वेल सेटल दिसत आहेत. परंतु ज्या महिला की एज्युकेटेड नाहीत किंवा ते फायनान्शियली तेवढ्या बळकट म्हणू शकत नाही किंवा तुम्हाला तेवढी साथ नाही देऊ शकत, त्याही तुमच्या बरोबर जॉईन व्हाव्यात की त्या झाल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? हो हो. मग त्या कशा त्यांनाही आमच्या मंडळामध्ये आम्ही सामील करू शकतो. ऍक्च्युली आमचं म्हणणं काय की सर्वांनी एकत्रित येऊन एखाद्या गोष्टीवर तोडगा काढणं, ना की तिथे तुम्ही किती फंड देताय मंडळामध्ये, किती काय काम करताय, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुमची मानसिक त्या गोष्टी मॅटर नाही करत. ऍक्च्युली आपण सगळ्यांनी म्हण ऐकलेलीच आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपण एकमेकास सहाय्य फक्त पैशानी नाही करू शकत. काही व्यक्तींकडे पैसा आहे, काही व्यक्तींकडे बुद्धी आहे, काही व्यक्तीकडे सामाजिक स्टेज आहे, तर ते सगळं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि अशा सगळे लोक आम्हाला पाहिजे रणरागिणीमध्ये, ज्यांच्यातल्या प्रत्येक स्किल एकत्र येऊन आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचू शकतो. आता जसं तुम्ही आता आपला जो पॉडकास्ट चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुमचे प्रश्नांची उत्तरं तुम्ही चांगल्या पद्धतीने देताय, आता दुसरा प्रश्न म्हणजे जसं ज्या वातावरणामध्ये आपण सगळेजण आहोत, जे राजकारणी वातावरण आहे किंवा इथे जे वेगवेगळे पक्ष कार्यरत आहेत, जसं संघटनाच म्हणूया आपण, सगळे वेगवेगळ्या पक्ष आपापल्या रीतीने याच पद्धतीची कामं करत असतात. आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही स्वराज्य रणरागिणी ही संस्था, एक ऑर्गनायझेशन फक्त फिमेलसाठी ज्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहात त्यावेळी इतर सर्व पक्षीय जी मोठी व्यक्ती इथे आहेत किंवा लोकप्रतिनिधी जे इथे आहेत त्यांचा तुम्हाला हातभार लागतो असं तुम्ही म्हणालात. आणि त्यांना तुम्ही काय आवाहन करता की तुमच्या संस्थेकडे बघताना किंवा ही संस्था जी आहे कशा पद्धतीने काम करते, आणि तुम्ही त्यांना काय आवाहन कराल की तुम्ही या संस्थेला कशा पद्धतीने मदत करू शकता आणि ही संस्था पुढे नेण्यासाठी कसं काय हातभार लावू शकता? आमची संस्था एकतर कोणतीही संस्था म्हटलं तर मॅन पॉवर आणि मनी पॉवर ह्या दोन गोष्टींवर चालते. आता आमच्या संस्थेमध्ये महिला आहेत ज्या सक्षम आहेत, पण अशा महिला पण आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या सक्षम नाही आहेत फायनान्शियली मनी पॉवरमध्ये. तर जेव्हा कधी आम्हाला कधी मनी पॉवरची गरज लागते तर आम्ही इथल्या जे मोठे मोठे व्यक्ती आहेत, आदर्श लोकप्रतिनिधी आहेत, ज्येष्ठ, तर त्यांना आम्ही आवाहन हेच करतो की आमचा उद्देश क्लिअर आहे की महिलांची सुरक्षा, महिलांचं मनोरंजन म्हणा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा शैक्षणिक कार्यक्रम, जर आमची इच्छा आहे की कोणत्या तरी लहान मुलाची किंवा मुलीची जबाबदारी आम्ही घेऊन तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं, तर अशा वेळी आम्ही आव्हान त्यांना करणारच. प्रतिनिधींना आम्ही आवाहन करणार. तेव्हा आमची एवढीच माफक इच्छा असेल की त्यांनी आम्हाला सहकार्य करावे. त्याच्यातून मेसेज असा जाईल की कोणताही निस्वार्थ भाव ठेवून तुम्ही आम्हाला जेव्हा मदत कराल तेव्हा आमचे जे पाठबळ असेल ते तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल, की तुम्ही कोणतीही अपेक्षा न करता, स्वार्थ न करता की आम्हाला पाठबळ दिलंय. तर तो एक मला त्यांच्याशी बोलायचं तेच आहे की तुम्ही त्या भावनेने आम्हाला मदत करा. मी या चॅनल थ्रू ही सगळ्यांना सांगू इच्छितो की ही जी संस्था आहे, जसं मॅम बरोबर आपण बोलतोय आणि आपण पॉडकास्ट आधी जे डिस्कशन केलं, यांचा मेन मोटो जशा पद्धतीने दिसतो तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा शैक्षणिक दृष्ट्या आणि कोणत्याही महिलेवरती कोणताही अत्याचार न व्हावा यासाठी कार्य तुमचं चालू राहणार आहे. आणि त्यासाठी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत
त्यांनीही यांना भरभरून साथ द्यावी आणि ही संस्था खूप चांगल्या पद्धतीने पुढे जावी. आता प्रश्न असा आहे की ह्या संस्थेमध्ये जुळण्यासाठी की तुम्ही काय क्रायटेरिया असा ठेवला आहे का की एखादी फिमेल ज्यावेळी एक महिला तुमच्या संस्थेबरोबर जुळणार आहे तर त्यावेळी काय प्रक्रिया पार करावी लागणार आहे की कोणते फॉर्म्स काय असं काय आहे का माइंडमध्ये चाललंय अजून? जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी क्रायटेरिया आहे आणि काही सभासद आहेत ज्यांची इच्छा आहे, जे स्वतः सक्षम आहेत. कारण की जसं मी म्हटलं, मनी पॉवर इज मस्ट फॉर एव्हरीथिंग. तर मनी पॉवरसाठी आम्ही एक छोटा म्हणजे स्वतःचं डोनेशन टाईप की आम्हाला या संस्थेमार्फत डोनेशन्स करणं किंवा काही सामाजिक कार्य करणं, सांस्कृतिक कार्यक्रम करणं, तर त्याच्यासाठी जेव्हा आम्हाला मनी पॉवरची गरज लागेल, सपोज कुठून नाही झाली, तर ती आमची तयारी असली पाहिजे की आपण फुल ना फुलाची पाकळी आपण आपल्या मंडळासाठी जमा करू. पण आम्ही तिथे कोणताही क्रायटेरिया नाही ठेवलाय की तुम्ही 50 रुपये काढा, 500 काढा, 1000 काढा. ज्याची जशी कॅपॅसिटी आहे तशी त्यांनी ती मुळात सभासद म्हणून करावी. मुळात तिची ही धडपड असावी की ती समाजाचं देणं लागते आणि ती समाजापर्यंत तिचे विचार, तिचे आचार पोहोचवणं इम्पॉर्टंट आहे. लहान मुलांपर्यंत ते संस्कार पोहोचवणं इम्पॉर्टंट आहे. ज्याला शिक्षण मिळत नाहीये त्याच्यापर्यंतची तिची ती धडपड, शिक्षण त्याला मिळायला पाहिजे, ही पोहोचवणं इम्पॉर्टंट आहे. जर ज्या महिलेला ही धडपड आहे, आतून जी त्या महिलेमध्ये आग आहे, ती आग रणरागिणी मार्फत पुढे जावी. आणि तशा आहेत महिला, बऱ्याच महिला आमच्या तशा आहेत की ज्या महिन्याला 500-1000 रुपये पण डोनेशन्स करतात. एका शाळेमध्ये आम्ही बुक वाटप, स्टेशनरी वाटप असंही केलेत उपक्रम. पण आम्ही शो शायनिंग नाही करत की म्हणजे असं बोलतात सगळेजण की नाही की आपण जे कार्य करतो, समजा तुम्ही डोनेशन खूप निस्वार्थ भावनेने करता आहात, एखाद्या शाळेमध्ये बुक्स वाटणे किंवा त्यासाठी कोणती स्टेशनरीचं डिस्ट्रीब्युशन करणे, हे लोकांना दिसेल त्यावेळी तुमच्यापर्यंत ती माणसं पोहोचणार आहेत. लक्षात घ्या की त्यासाठी तुम्ही एक प्रॉपर पोर्टल एक जो आहे ते ओपन केलं पाहिजे आणि ते लोकांना दाखवलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने कार्य करत आहोत आणि कशा पद्धतीने कार्य करणार आहोत. हे खूप महत्वाचा पार्ट असतो. मी सगळ्यांना आव्हान करेन की नायगाव मधील ज्या फिमेल ज्या आर्थिक दृष्ट्या चांगल्या सक्षम आहेत की त्यांनी या संस्थेबरोबर जुडावं आणि त्या संस्थेला हातभार लावावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने तुमचं जे काम चालू आहे तसंच तुम्ही कन्सिस्टन्सी तीच ठेवावी आणि त्यानुसार तुम्ही इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बरोबरही प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवावं. म्हणजेच तुमचं जे कार्य आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याला एक मिनिंग म्हणजे त्याला एक अर्थ निर्माण होईल. आणि तुमची जी संस्था आहे स्वराज्य रणरागिणी, जसं आपण म्हणतो, खूप सुंदर असं नाव आहे आणि हे नाव खूप चांगल्या पद्धतीने पुढे जावं. हा जो तुमची पहिली स्टेज आहे त्या स्टेजवरून तुम्ही चांगल्या पदावरती किंवा चांगल्या स्टेजवरती पोहोचावे ही आमची सद्भावना आहे. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही आता इथल्या नायगाव मधील ज्या महिला आहेत त्यांना काय आव्हान करणार असाल तर तुम्ही प्लीज कॅमेऱ्यासमोर बघून बोलू शकता. मला हेच सांगायचंय नायगावच्या महिलेला, प्रत्येक महिलेला, की तुझ्यामध्ये जी आतली शक्ती आहे ती जागवून आपण पुढे येणं खूप महत्वाचं आहे. एखादी काडी लगेच तोडता येते पण ते काठीचं बंडल असेल तर ते तोडणं अशक्य असते. म्हणून सगळ्यांनी एकत्र या, आपले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आपण समाजाचं जे देणं लागतो ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन पाऊल पुढे टाकूया. आणि मी पण सर्वांना विनंती करते की तुम्हीही सर्वांनी एक स्वराज्य रणरागिणीचा भाग होऊन आम्हाला सहकार्य करा. आम्ही गेली 2 वर्ष जे स्ट्रगल करतोय त्यात तुमच्यासारख्यांची जुळण्याची फार गरज आहे. मे बी आम्ही आता वसई लेवलपर्यंत आमची ख्याती पसरली आहे फक्त काही सांस्कृतिक कार्यक्रम करून, तर पालघर डिस्ट्रिक्ट पर्यंत आमची ख्याती पसरावी पण आमच्या कार्याने, हेच आम्हाला आमचं ध्येय आहे. तर तुम्ही प्लीज, मी तुम्हाला विनंती करते, नायगावच्या जेवढ्या महिला आहेत ज्या सक्षम आहेत आणि सक्षम नसल्या तरी मनामध्ये काहीतरी संसाराव्यतिरिक्त काहीतरी करायची जिद्द असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा. नमस्कार. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.